अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये जशा आल्या तशाच त्या बातम्यांमुळे अफवा त्या ठिकाणी निर्माण झाल्या की स्टेट ऑफ होर्मुझ जे त्या ठिकाणी जगामध्ये तेल पुरवठा ज्या जहाजांमधून होतो त्या समुद्रधुनीवर त्या ठिकाणी इराणने कब्जा केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या जहाजी पुढे येऊ देणार नाही अशी घोषणा केली। अशा बातम्या आल्यानंतर सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी की आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही, तुटवडा होणार आहे, तर जास्तीत जास्त पेट्रोल भरून घ्या, अशा प्रकारच्या काही मेसेजेस त्या ठिकाणी व्हायरल झाले आणि कालपासनं बऱ्याचशा पेट्रोल पंपांवर ग्राहकांनी त्या ठिकाणी रांगा लावल्या। यामुळे आमच्या नक्कीच अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे जे पंपचालक आहेत यांचे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलं की या कंपन्यांसोबत ज्या वेळेला आमची चर्चा झाली, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर अशी माहिती त्या ठिकाणी आली की आपल्या भारताच्या ज्या काही रिफायनरीज आहेत त्या रिफायनरीजमध्ये 90 दिवस पुरेल संपूर्ण देशामध्ये इतका त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा आहे। प्रत्येक पंपचालक हा जो असतो तो देखील त्या ठिकाणी 3 दिवस पुरेल इतका साठा त्या ठिकाणी करत असतो, तर जेणेकरून 3 महिने पुरेल इतका साठा आपल्या देशाकडे आहे। मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्राहकांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त त्या ठिकाणी आपण साठा करून घेऊ नये आणि सुरळीत त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरवठा आपल्याला होणार आहे। जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना माझी हीच विनंती राहील की कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी पॅनिक न होता आपण त्या ठिकाणी रेग्युलर पद्धतीने पेट्रोल डिझेल खरेदी करावं। आमच्या असोसिएशनचे सभासद असलेले या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400हून अधिक पेट्रोल पंप आहेत आणि काल काही तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी शेवगाव असेल, नेवासा, अकोले या तालुक्यातनं मला फोन आले की ग्राहक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत किंवा फोनवरून पंपचालकांशी संवाद साधत आहेत की आम्ही जास्तीत जास्त अतिरिक्त पेट्रोल डिझेल भरून ठेवू का। तर मी ग्राहकांना हीच विनंती करेल, वाहन चालकांना, की अशा प्रकारचं आपण कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि आपल्या देशामध्ये तरी पुरवठा पेट्रोल डिझेलचा हा सुरळीत राहणार आहे। काल आपण बघितलं जवळजवळ 60% त्या ठिकाणी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होऊन $73पर्यंतचा तो बॅरलचा रेट गेला आणि मग असं असताना जर युद्ध आणखी काळ काही चालू राहिलं तर नक्कीच हा त्या ठिकाणी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते। तसेच आपण डॉलरचे देखील प्रमाणामध्ये रुपयाचे अवमूल्यन होताना काल आपण बघितलं, तर ह्या युद्धाचा परिणाम या दोन्ही गोष्टींवर होऊन कदाचित त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु हा सर्वस्वी निर्णय भारत सरकारचा असणार आहे।